हॅलो फ्रेंड, कसे आहेत सर्वजण? आता ऊन पडलंय कडक, सावली थोडीशी आहे. तिकट संपले आमचं, तर चटणी बनवून घ्यावं म्हटलं. मुलगी झोपली तर वरनं आमची कीर्तन आता गावाकडून आज आली आहे. गावाकडे गेली ती काल्याच्या कीर्तनाला. ऐकायला येत आहे ना सर्वांना? तुला चालू आहे ना आतमध्ये, बेबी झोपलंय त्याच्यामुळे काय ऐकायला चालत नसेल. त्यांना सोड कमशी दे बघ. मिरपकार कमशी आता मिरच्या निवडायच्या, चटणी करायचं, तिखट काळं तिखट करायचं, पांढरं नाही लाल तिखट करत नाही मी. काळी चटणी सगळ्या भाज्यांना वापरते आणि हिरव्या मिरच्याचा यूज करते जास्त करून. जर रविवारी पावसात हिरव्या मिरच्या आणायच्या लागतात, मग कशाला बी भाताला हे जास्त करून बटाट्याच्या भाजीला, पुरीच्या डब्याला लागतात मिरच्या आणायच्या. मी काळं तिखट आता 1 किलोची चटणी करते. परत उन्हाळ्यात मेमध्ये पावसाळा लागायच्या आधी 1 किलोची, पण दरवर्षी मी 2 किलोची चटणी बनवत असते. 2 किलो चटणी मसालाही टाकून किती बनते? 4 किलो बनते चटणी. तर मला इथं 1 किलोचं आहे म्हटल्यावर 1.5 किलो तरी बनवलं. 1 किलो मिरच्या आणि मसाला कांदा वगैरे कापला आहे सकाळी, आज वाळू घातला आहे वाड्यात. आणि 1 किलोच्या मिरचीला एक छटाक मसाला टाकायचा. मी पहिल्यापासून चटणी घरच्या घरी बनवते, कोणी म्हणजे कोणाकडून मागून घेत नाही मी, असं गावाकडनं वगैरे पहिल्यापासून बनवते, पिवळी जन्माच्या आधीपासूनच. मिरच्या थोड्याशा पाणी मारलेल्या आहेत त्या. तुझे पप्पा एवढं कळत नाही ना, संध्याकाळचा टाईम झाला बाजार करायला, थोड्याशा वळल्या लागतात. एवढ्या काय वळलेल्या नाहीत, कारण देठ तुटत नाही. 2 हातांचा यूज करावं लागते देठ तुटायला. आणि पाणी मारून विकल्यामुळं मिरच्यांचं वजन पण कमी बसतंय. आता तिखट करून घ्यावं म्हणलं. रेडीमेड चटणी आणली होती, तेवढ्यात भागवलं मी. काही ना होई खाते, मोबाईल होई खाते दिसतंय तसं, पण आधी मिरच्या दिसत नाही. तू ती पलीकडे दिसतंय मिरच्या. हाताची माझी हात पहिले मला साबण निर्मल उतरून होता, हात फुटत होते, त्यामुळे कुठं पडायची बरं का. तरी पण ती मिरच्या मी निवडायची 2-2 किलोच्या. म्हणजे 1 किलोची चटणी करून द्यावं. 1000 रुपये लागतात 2 किलोची चटणी बनवायला. तरी 700-800 रुपये लागतात, एवढे नाहीत लागत 1000 रुपये 2 किलोची बनवायची. मम्मी व्हिडिओ मध्ये तू लय गोरी दिसतेस. ओ माय गॉड, व्हिडिओ बरीच राहायला पाहिजे मग मी रोज, आहे ना? पण वरचं डोकं गोर दिसतंय आणि खालचं काय दिसतंय. आता उन्हाळ्याचा सीझनच चटणी बनवायचा. कोणी चटणी बनवून घेतल्या. चटणी सगळी संपली मटण करून मटणाच्या भाजी चटणी जास्त लागते, आहे का नाही? आता गेल्या उन्हाळ्यात बनवली होती मी चटणी, उन्हाळ्या लागायच्या आधी. आता हिवाळ्यात संपली चटणी. जाते बरं का, पण ह्यावेळेस काय झाली, ती बहिणीची लेकरू ही असल्यामुळं जरा तिकडे पण भाज्याही देतो ना बनवून, मटणाची भाजी. त्यामुळे मग जास्त भाजी करावी लागते. त्याच्यामुळे जास्त भाजी करावी लागते. त्यामध्ये बघते भाजी जास्त करायला लागते, त्यामुळे चटणी लवकर संपली 2-3 महिने आधी. मे महिन्याची चटणी संपली, फेब्रुवारी महिन्याची चटणी संपली. देयम कमशम देयम. हे पिवडे हाय म्हणते. आता भीती वाटायला लागली, पटापटा मिरच्या निवडून घ्यावं. जा घरी, पळ रे घरी, जा घरी. तुझी मम्मी आली, जा घरी. घरी जा की, पळ घरी. जा घरी जा. आता मिरच्या एवढ्या निवडून घेते पटापटा मी. आता मिरच्या निवडलेल्या
गेल्या वेळचा व्हिडिओ असेल पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये. हो पटपट पटपट होय. पटपट नाही का? या मिरची निवडू लागायला मैत्रिणीनं. अगं चप्पल कशी केली या. चला